सरदार रघुजी भोसले यांची तलवार भारताच्या ताब्यात आलेली आहे। मंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार आता ताब्यात घेतलेली आहे। लंडनहून लिलावामध्ये ही तलवार भारताने जिंकली आणि आता हीच तलवार आता भारतात परत येणार आहे। 18 ऑगस्टला ही तलवार भारतात आणली जाणार आहे। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे बडे सरदार असलेले रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आता लंडनहून महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली। 18 ऑगस्टला ही तलवार भारतात परत आणली जाईल। जवळपास 3-3:30 वाजता दुपारी आम्ही एक पत्रव्यवहार केला, मेल केले आणि रात्री 1:50 मुख्यमंत्री साहेबांनी आपण त्याला करू महाराज, आपण आणू असा त्यांचं मला हे आला आणि मी धन्यवाद देतो की फार फास्ट त्यांनी ॲक्शन घेतली आणि ती तलवार आज आपल्याला आपल्या अशी पोचली। आपण असंच धरू की आपले शेलार साहेबांच्या सुप्रत झाली, म्हणजे ती आपल्याकडे आलेली आहे। आपण हे धरू, फक्त आता वाट ही आहे की ती आपल्यापर्यंत किती दिवसात पोहोचते, पस्तीची एक वाट आपल्या सगळ्यांना आहे। तर पाहूयात या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक्सपोज केलेली आहे। मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक ठेव असलेली ही नागपूरच्या भोसले घराण्याच्या संस्थापकांची तलवार आहे आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती। मात्र ही तलवार राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केली आणि त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आता आलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या एक्सपोजच्या माध्यमातून दिलेली आहे। तर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये तलवारीचा ताबा घेतलेला आहे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केलेला आहे। आता ही तलवार लवकरात लवकर महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरूपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे।